बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द.स. काकडे लिखित कादंबरी नवे पाणी, प्रकरण 10. फाकड्या रामोशानं दरवाजा उघडला. उर्मिलानं हात धरूनच सुमित्राला आत घेतलं. तो प्रचंड वाडा आणि त्याचा तो प्रचंड दरवाजा. सुमित्राच्या ओझरच्या वाड्यापेक्षा तो कितीतरी मोठा वाडा होता. चौकातनं पावलं टाकताना सुमित्रा उगा धडधडली. एवढ्या प्रचंड वाड्याचे इनामदार तिनं झोपाळ्यावर बसलेले पाहिले तेव्हा मात्र ती आणखीनच हबकून गेली. वाड्यात आबासाहेब नाहीत, श्रीकांत नाही असं उर्मिलानं खोटंच सांगितलं होतं. ते दोघे असतील तर आपण येणार नाही असं सुमित्रानं म्हटलेलं होतं. पण समोर तर उर्मिला, तुम्ही लबाडपणा केलात. सुमित्रा कुजबुजली. काय केलं मी? इनामदार तर ते उद्या गावावर येणार होते, पण ते तर आजच टपकलेत. आणि ते बैठकीवर कोण? माझा धाकटा भाऊ. धाकटा भाऊ? हां, पण तुम्ही म्हटलात की तो शेतमजूर संघटना परिषदेसाठी गेलाय म्हणून. परिषदेतील लीडर लोकांचे मुद्दे त्याला स्वार्थाचे वाटले म्हणून तो सरळ निघून आलाय. श्रीकांतचं खरं कारण उर्मिला सांगू शकणार नव्हती. म्हणजे त्याचा शेतमजूर संघटनेविषयीचा जिव्हाळा संपुष्टात आला म्हणायचा? हां, होय, तसं म्हणायला हरकत नाही. उर्मिला गोंधळल्या शब्दात बोलली. मालोजीराव इनामदार न श्रीकांत दोघांची नजर सुमित्रांकडे गेली. सुमित्राला पार अवघडल्यागत झालं. उर्मिलानं ते ओळखलं. तिनं तिला तसंच स्वयंपाकघरात नेलं. तिथे आईसाहेब जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. राधा बटाटे कापून मसाला वाटायच्या तयारीला लागली होती. बाजूला अक्कासाहेब अंगावर शाल पांघरून बसल्या होत्या. त्यांचं अंग कणकणच होतं, पण त्यांना सुमित्रा पाहायची होती. सुमित्रा पाहण्यासाठी त्या आपल्या खोलीतनं तेथे आल्या होत्या. नक्षत्रासारखी सुमित्रा पाहताच त्यांच्या मनानं घेतलं, हीच पोर श्रीकांतला करायला लावायची. त्यांचा शब्द मालोजीराव इनामदार खरा करणारे होते. स्वयंपाकघरात आईसाहेबांनी चहा ठेवला. त्या पत्तीचा वास तिथे दरवळला. त्या चहाच्या पत्तीत त्यांनी गवती चहाची 2-3 पानं टाकली. त्या चहाला आता आणखी खुमारी येणार होती. उर्मिला, इनामदाराने हाक घातली. स्वयंपाकघरातनं उर्मिला दिवाणखान्यात आली. हीच का ती सुमित्रा? इनामदाराने उत्सुकतेनं विचारलं. होय आबासाहेब. ती आत काय करते? आत बसली आहे. इकडे दिवाणखान्यात चहा आणला तर म्हणजे तिला आणखी पाहता येईल. तुमची ऑर्डर? ही आमची नाजूक ऑर्डर आहे. सुमित्राला बळेच उर्मिलानं दिवाणखान्यात आणलं होतं. सुमित्रा, बाळ ये, बैस इथं. कुठे बसावं सुमित्राला कळेना. नाही, पण हे तुमचं आरामाचं वय. आमच्या सूनबाई आल्याखेरीज ह्यांना आराम नाही. इनामदार उर्मिलाकडे मिस्किलपणे हसत उद्गारले. उर्मिलानं सुमित्राकडे पाहिलं, पण सुमित्रानं ते बोलणं न ऐकल्यावारी नेलं. मालोजीराव जेवण करून गेल्यावर स्वयंपाकघरात साऱ्याच जणी बसल्या. मालोजीराव इनामदारांच्या पंक्तीत श्रीकांत नव्हता. हे सुमित्राला खटकलं. पण ते बोलायचं कसं? तसं ती बोलली असती तर तो आगाऊपणा झाला असता. त्या वाड्याचं जेवण सुमित्राला खूपच आवडलं. बेत साधाच होता. मासवड्याचं कालवण, हावरी, खोबऱ्याचा किस, लसणाची कांडी, मिरची ह्यांचं वाटण, बेसनाच्या कवरमध्ये गुंडाळून केलेलं कालवण, त्यात त्याला वापरला मटणाचा मसाला. मग काय, त्यात सोबतीला बाजरीची गरम गरम भाकरी. सुमित्रा आणि उर्मिला सारख्याच जेवल्या. सुमित्रा प्रेमानं जेवली. तिने जेवताना संकोच बाळगला नाही. त्यात जेवायला त्या 4घी जणी, अक्कासाहेब बिचाऱ्या खोकत होत्या, तरी उत्साहानं जेवल्या. जेवण झाल्यावर उर्मिलानं सुमित्राच्या हातावर बडीशेप ठेवली.
ती तिनं तोंडात टाकली. सुमित्रा बाळ, आईसाहेब बोलल्या. बोला आईसाहेब. आता तुझ्या आजीनं आईसाहेबांना कधी जेवायला आणतेस इकडं? त्या येणार नाहीत का? मला वाटतं माझ्या आईसाहेबांची अडचण तुम्हाला उर्मिलाच सांगू शकतील. आईसाहेब, सुमित्राच्या आजीला आईसाहेबांना इकडं आणण्याचा प्रयत्न करू नका. का? उर्मिलानं ती सारीच कहाणी सांगितल्यावर आईसाहेब आणि अक्कासाहेब काही वेळ निस्तब्ध झाल्या. सुमित्राच्या आईसाहेब मुक्या झालेल्या आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या म्हाताऱ्या आई आलेल्या. तसं असेल तर मग आम्हाला तिकडे यायला हवं, आईसाहेब बोलल्या. पण तुम्ही एकट्याच येऊ नका. मग नामदार साहेब पण तिकडे यायला हवेत. ते पुढे येतील, मी न उर्मिला मागाहून येईन. आणि अक्कासाहेब? पोरी सुमित्रा, अक्कासाहेब बिमार आहेत. फक्त 2 तासांचा वेळ. खरं सांगायचं तर त्या हा वाडा सोडत नाहीत. वयाच्या 9व्या वर्षी त्या ह्या वाड्यात माघारी आल्या. त्यावेळेपासून त्यांना दुसऱ्याच्या वाड्याचा दरवाजा माहीत नाही. फक्त मधी 1.5 वरीस त्या भावासंगती मिरजला होत्या, तेवढंच बस. सुमित्रानं अक्कासाहेबांचं ते भव्य कपाळ पाहिलं. चांदाशिवाय दिसणाऱ्या आभाळागत ते भयान दिसत होतं. 9व्या वर्षापासून वैधव्य, त्यावेळीपासून निष्ठेनं जपलेलं खानदान. सुमित्रानं अक्कासाहेबच्या पायांना स्पर्श केला. तिच्या आईसाहेबांचं असंच भव्य कपाळ कसं पांढरं दिसत होतं तिला. आपल्या पायांना सुमित्रानं स्पर्श केलेला पाहून अक्कासाहेबांचे डोळे ओलावले. बोलल्या, सुमित्रा बाळ, खानदानाघरची तू आहेस, तशीच राहा काय? सुमित्रानं मान हलवली. उर्मिला सोबत ती बाहेर पडली. दोघी बंगल्याकडे जायला निघाल्या. सुमित्राला तो वाडा फारच आवडला. तेथील माणसं आवडली. श्रीकांतचं मध्येच उठून जाणं तिला जरा बोचलं होतं. सुमित्रा, कसा वाटला आमचा वाडा? फारच भव्य. राजाच्या वाड्यात प्रवेश केला की काय असं वाटलं. पूर्वी राजासारखेच राहत होते आमच्या आधीच्या पिढीतले. आता तरी काय, इनामदार साहेब तर राजासारखे झोपाळ्यावर कसे ऐटीत बसले होते. मला तर ते हलत्या सिंहासनावर बसल्यासारखे वाटत होते. तसे आबासाहेब राजासारखेच वाड्यात वावरतात. जुन्या जमान्यासारखाच त्यांचा अंमल त्या महालात चालतो. वाड्याला ते महाल समजतात. नाहीतरी महाल यापेक्षा कुठं वेगळा असतं हो उर्मिला? सुमित्रा, मला अहो काय करते ग? तुम्ही मला सिनियर की कसली सिनियर नि ज्युनियर? 4-5 वर्षांचं दोघीमधलं अंतर म्हणजे काहीच नाही. माझं 23-24 वय असेल तर तुझं 18-19. वयाचं अंतर म्हणून नाही, पण तुमचा अधिकार गाजवून घ्यायला मला आवडेल. खरं? होय. तर मग विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं देशील? देईन की. आता तुम्ही माझ्याशी एवढं प्रेमानं बोलता ते तुम्हाला उत्तर द्यायलाच हवीत. माझे आबासाहेब, आईसाहेब आणि अक्कासाहेब ही सर्व कशी वाटली? फार चांगली वाटली. ती जुन्या वळणाची असतील तर त्यांची मतं मला आवडणारी आहेत. त्यांची मतं आणि माझ्या आईसाहेब आजीची मतं सारखीच. मी माझ्याच माणसात वावरत होते असंच मला वाटलं. फार दिवसांनी मला माझ्या ओझरच्या वाड्यातच मी तरंगत आहे असं वाटलं. माझा भाऊ बघितला, त्याचं नाव काय होतं हो? ओळख करून दिली होती की, पण आता मला त्यांचं नाव नाही आठवत. जरा आठव तर खरं. मला वाटतं श्री असंच काहीतरी पहिलं नाव. नुसता श्री नाही, मग स्त्रीचा कांत. स्त्रीचा कांत? सुमित्रा हसत राहिली. अगं, तो स्त्रीचा कांत आत्ता नसेल पण उद्या होईल की. म्हणजे? त्याचं आम्ही लग्न करणार आहोत.
त्यांचं लग्न? हां. कुठं जमवलं की काय? होय. कुठं जमवलं? आहे असंच एक खानदानी घराणं. गावाचं नाव असेल का नाही? गावाला नाव असतंच, तसंच त्या गावाला बी नाव आहे. मला कळेल त्या गावाचं नाव? तुला काय करायचं त्या गावाच्या नावाचं? खरंच आपणाला काय करायचं आहे त्या गावाच्या नावाचं? सुमित्रा ओशाळली. आपण असं उत्सुकतेने विचारलं की त्यामुळे उर्मिला काय म्हणेल? सुमित्रा, तू आता पुढे शिकणार की काय? अण्णासाहेब गेल्यानंतर कशीबशी डी.एड झाले. शिक्षणासाठी मनच लागत नाही ग. मग ह्या डी.एडच्या अर्ध्या शेवटापर्यंतच तू राहणार? होय. डी.एड राहूनच तू नोकरी करणार? होय. ह्या डी.एडच्या भांडवलावर तुला नेहमी 7वी पर्यंतचे लो क्लासचे वर्ग शिकवावे लागतील. त्यांना पगार तरी किती मिळेल? खरं सांगू काय? मला नोकरी करण्याची इच्छा नाही. मग वाटतं बंगल्यात बसावं, खूप खूप वाचन करावं आणि स्वतःच्या आनंदासाठी लिहावं. अरे हो, तुला लेखनाचा नाद आहे नाही? होय. 50 कविता प्रकाशित झाल्यात माझ्या. आणखी मी एक कादंबरी लिहिणार आहे. कादंबरी लिहिली की लिहिणार आहेस? चांगल्या विषयाच्या शोधात आहे. चांगला विषय? होय. विषय डोक्यात असेल ना? एखादी ज्वलंत समस्या मांडणारा विषय मला हवा आहे. म्हणजे तू अजून तसा विषय निवडलेला नाहीस? तसा विषय डोक्यात आहे, पण तो नुसता डोक्यात आहे. त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही. ह्याआधी एखादी कादंबरी लिहिली आहे तू? लिहिली होती. मग तुझ्याकडे पुस्तकाची प्रत असेल ना? पुस्तकाची प्रत नाही माझ्याकडे. म्हणजे कादंबरी नुसती लिहून जवळ ठेवली की काय? प्रकाशकाकडे आहे. त्याने अजून प्रकाशित केली नाही. अजून 3 महिने लागतील प्रकाशित व्हायला, असं त्याचं पत्र आलंय. वा, म्हणजे तुला लेखिका म्हणून भविष्य आहे. बघूया. कादंबरी आवडली तुझ्या प्रकाशकांना? होय. म्हणून तर त्यांनी दुसरी कादंबरी प्रकाशनासाठी मागितली. पहिल्या कादंबरीचा विषय वेठबिगारी. काय? उर्मिलाच्या भुवयांची कमान ताणली. मला वेठबिगारीविषयी खूप जवळून माहिती होती. तोच विषय मी मांडला. कुठं पाहिलीस ही वेठबिगारी? आमच्याच वाड्यात. म्हणजे हंबीररावांच्या कारकिर्दीत ती वाड्यात चालू झाली. अजून चालूच आहे. पण ते मजूर सहन कशी करतात? इतर गोष्टी जशा ओठ दाबून सहन केल्या जातात, तशीच वेठबिगारी पण सहन केली जाते. ह्या वेठबिगारीची तू कोणास कल्पना दिली नाहीस? माझ्या त्या चुलत्याविषयी मला चीड आहे. त्या वेठबिगार सहन करणाऱ्या स्त्री पुरुष मजुरांविषयी मला कळवळा आहे. वाटतं ह्या जुन्नरमधल्या शेतमजूर संघटनेला हे सांगावं. म्हणजे तुला शेतमजूर संघटनेची माहिती आहे तर? होय. ते तुला कसं माहीत? लेखनासाठी नवा विषय शोधणारी मी. माझी सहज गाठ पडली होती त्यातील एका कार्यकर्तीशी. तिचं नाव जयबून. जयबून? हां. जयबूनचं नाव सुमित्राच्या तोंडून ऐकताच उर्मिला दचकली. ती पुढे बोलली नाही. उर्मिला, तुम्ही गप्प का झालात? गप्प? कुठे आहे? ताही तरी. पण जयबूनचा उल्लेख झाल्यानं तुमचा चेहरा जरा वेगळा वाटायला लागलाय. तुला जयबून कशी वाटली? चांगली तडफदार. माझ्या कादंबरीला ती विषय देऊ शकेल. काय? माझ्या कादंबरीला नवा विषय ती देऊ शकेल म्हटलं. मला नाही वाटत. कशावरून? मला आपलं वाटतं. केव्हा तुम्ही तरी विषय देऊ शकाल. काय? होय. जयबूनच्या उलट तुमचं दुसरं रूप पाहायला मिळतं. जयबून आणि तुम्ही स्त्री मनाच्या 2 बाजू. जयबून म्हणजे वादळ वारा.
तुफान आणि तुम्ही किती शांत सार सहन करणाऱ्या. सुमित्रा, खरंच तू पुढे शिकणार नाहीस? नाही. मग नोकरी आणि लेखन करणार. आणि लग्न? लग्न लग्न होईल तेव्हा होईल. म्हणजे तुझ्या मनात अजून लग्नाचा विषय येत नाही? कथा कादंबरीसाठी लग्नाचा विषय येतो डोक्यात. सुमित्रा हसून बोलली. आणि खाजगी आयुष्यातील प्रश्न म्हणून? ते आईसाहेबांनी आजीवर सोपवले. म्हणजे तू लग्नाचा स्वतंत्रपणे विचार करू शकणार नाहीस? नाही. पण तू एवढं चांगलं स्वतंत्रपणे विचारपूर्वक लेखन करतेस, कविता करतेस, मग लग्नाचा विचार का करू शकत नाहीस? आईसाहेबांनी आजीनं पहिलंच सांगून ठेवलंय, त्यांच्याशिवाय मी लग्नाचं बोलणं करू नये. पण त्यांना सांगायची गरजच काय? ते करतील ते भलंच करणार. त्यांच्या मनपसंतीच्या तरुणाशी मी लग्न करणार आहे. तुला एखादा तरुण आवडला, तुझ्या मनात भरला तर? तशी मी एवढी आंधळी नाही. म्हणजे मी कोणावर प्रेम करणारी नव्हे. पण समजा एखादा तरुण आवडला, त्याच्याशी लग्न करावं असं वाटलं तर? त्याआधी मला आईसाहेबांनी आईला ते सांगावं लागेल. नंतर मग तिघे मामा, त्यांच्या परवानगीचा प्रश्न येईल. तुझं लग्न म्हणजे चक्रव्यूह भेदून जाण्यासारखंच आहे मग. होय, तेच चांगलं आहे. हा चक्रव्यूह मी भेदून पार केला तर? उर्मिला, काय? तुम्हाला काय म्हणायचंय? तुझं लग्न श्रीकांतशी व्हावं. काय म्हणता तुम्ही? म्हणून तर तुझ्याशी मैत्री वाढवली आहे मी. तुझ्या घरातलं वातावरण बघितलं, तुला आमच्या वाड्यात नेलं. इनामदार साहेब, आई साहेब, अक्का साहेब यांचं मत? त्यांना तू आवडलीस. त्यांना तुझ्यासारखी सुनबाई पाहिजे वाड्यासाठी. श्रीकांतची साही संगीत मूर्त सुमित्राच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. सुमित्रा, तुला श्रीकांत आवडला? ते मी कसं सांगू? म्हणजे माझ्या आईसाहेब, आजी, त्यांना श्रीकांत आवडणं महत्त्वाचं आहे. त्यांना जर श्रीकांत आवडला नाही तर मग मलाही आवडणार नाही ते. त्यांनी तुझं आंधळ्यांशी लग्न केलं तर मी गांधारी बनायला तयार आहे. सुमित्रा निर्धारानं बोलली. उर्मिलानं विस्मयानं सुमित्राकडे पाहिलं. मग हट्टानं म्हणाली, तसं असेल तर तुझ्या आई आजीला, तुझ्या मामांना जिंकण्याचं काम झालं आहे. म्हणजे तुमच्या वाड्यात मला नेण्यासाठी तुम्ही एवढ्या उत्सुक आहात? होय. श्रीकांतला खऱ्या अर्थानं तूच जिंकू शकशील. ते काही असो. दोघी जणी किती वेळ बोलतच होत्या. वेळ बराच झाला हे लक्षात येताच त्या झपाट्याने चालू लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.